हा माणूस पैसे खायसाठी आलाय। मनपा प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, आयुक्त प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। लहान बाळांना कुत्रे चावले, काही एका बाळाचा मृत्यू झाला, याची प्रशासनाची जबाबदारी कोण घेणार? काही सत्ताधारी पक्षाच्या बगलबच्च्यांना टेंडर मिळवून देणे, त्यांच्या म्हणण्यावर टेंडर रद्द करणे। परभणी महापालिकेकडून कचरा उचलण्यासंदर्भात थातूर मातूर कारवाई। युवक काँग्रेसकडून कचऱ्याचे आयुक्त धैर्यशील जाधव ब्रँड अँबॅसिडर असा आशयाचा बॅनर करत जोरदार आंदोलन। मनपा प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, आयुक्त प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। आयुक्ताचं करायचं काय? परभणी शहरामध्ये आयुक्त धैर्यशील जाधव हा जॉईन झाल्यापासून काही फील्डवर उतरून कधी काही काम केलेलं नाही। फक्त एसी चेंबर मध्ये बसून काही सत्ताधारी पक्षाच्या बगलबच्च्यांना टेंडर मिळवून देणे, त्यांच्या म्हणण्यावर टेंडर रद्द करणे, फक्त हा एकमेव अजेंडा आहे। भूखंडाचे श्रीखंड लाटायचे, काही भूखंडावर आरक्षण टाकायचं, त्यांचं उचलायचं, आशयाचे धंदे चालू आहेत सगळे। हा माणूस काम करायसाठी आला नाही, हा माणूस पैसे खायसाठी आलाय आणि सत्ताधाऱ्यांना फायदा देण्यासाठी इथं आलेला आहे, असा माझा याचा ठाम आरोप आहे। आणि राहिला विषय दुसरा आहे आयुक्ताचा, शहरामध्ये फक्त कचराच नाही, मोकाट कुत्र्यांचा देखील प्रश्न आहे। लहान बाळांना कुत्रे चावले, काही एका बाळाचा मृत्यू झाला, याची प्रशासनाची जबाबदारी कोण घेणार? जर या आयुक्तानं त्या मोकाट कुत्र्याचा लवकर पक्ष मार्गी लावला नाही तर आम्ही युवक काँग्रेसतर्फे लवकरच शहरातले सगळे मोकाट कुत्रे करून त्या महापालिका आवारात आणून सोडू, असा त्याला निर्वाणीचा आम्ही इशारा देतो। आणि राहिला विषय नागरिकांकडून अपेक्षा ठेवायचा, ठेवाना अपेक्षा 100% नागरिकांनाही कचरा नाही करायला पाहिजे। पण तुम्ही तुमच्या महानगरपालिकेच्या गाड्या कशासाठी आहेत? घंटा गाड्या डिझेल चोरायसाठी, डिझेल खायसाठी, बोगस बिल उचलायसाठी आहेत का? याचं पण त्यांनी उत्तर द्यावं। तुमच्या घंटा गाड्या वेळेवर फिरल्या, तुमचं डम्पिंग ग्राउंड व्यवस्थित राहिलं, बायो मायनिंग व्यवस्थित राहिलं तर कचऱ्याची समस्या उद्भवणार नाही। पण तुम्हाला बोगस बिलं उचलायचे, तुम्हाला काम करायचं नाही, फक्त नागरिकांवर बोट ठेवायचंय, असं ते तुमच्या एकंदर कार्यशैलीत दिसून येते। आणि राहिला विषय आयुक्त साहेब तुमचा 50 लाखाच्या गाडीत बसून आणि एसी कॅबिन मध्ये बसून नागरिकांना उपदेश देणं बंद करा, रस्त्यावर उतरा आणि काम करा। ज्या कामासाठी तुम्हाला नेमलंय, स्वच्छतेचा दूत अँबॅसिडर संकर्षण कराडेला नेमलं, त्याच्या घरासमोरचा कचरा तुम्ही लगेच उचलला आणि पुन्हा तिथं कचरा झाला, त्याला जबाबदार कोण? नागरिक जबाबदार आहेत का? का तुमच्या घंटा गाड्या वेळेवर फिरत नाहीत? याकडे तुम्ही जरा लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्ही नागरिकांकडून अपेक्षा ठेवा। बातम्या आवडल्यास आमच्या चौथा स्तंभ या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा चौथा स्तंभ।